त्यामुळे हे गरुडा ज्या पद्धतीने भ्रष्टाचार नाही तर गुंडागर्दी हे त्याच्या राज्यामध्ये त्या ठिकाणी तो करायचा, त्यामुळे या दोन पिंपरी चिंचवडच्या गरुडांना असं वाटतं की इथं सामान्य लोकांचं साम्राज्य नाही, हे त्यांचं साम्राज्य आहे. आज सांगता येणार नाही. महेश लांडगेंकडून जे आहे ते अजित पवारांना महाराष्ट्राच्या भ्रष्टाचाराचा आका या ठिकाणी बोललेले महेश लांडगेंनी आरोप केला. महेश लांडगे काय बोलले ह्याच्याकडे आम्ही लक्ष देत नाही, पण इथं असणारे सामान्य लोक आम्हाला हेच म्हणतायत की भ्रष्टाचाराने बडबडलेला बोका जर कोण असेल तर ते महेश लांडगेचं नाव त्या ठिकाणी घेतात. स्थानिक लोक काय म्हणतात हे जास्त महत्वाचं आहे. इथं कशा पद्धतीने रिंग केली जाते, छत्रपती संभाजीराजांच्या स्मारकामध्ये कशा पद्धतीने मलिदा खाल्ला जातो, कशा पद्धतीने कचऱ्यापासून पाण्याच्या कॉन्ट्रॅक्टपर्यंत कार्यकर्ते, आणि त्याच्यामध्ये सुद्धा आम्हाला हे कळलंय महेश लांडगे तर 50 लाखाचं कॉन्ट्रॅक्ट असलं तरी ते स्वतः लक्ष देऊन त्यामध्ये चेन कशी होईल आणि त्यातून पैसा कसा मिळेल याच्यात लक्ष देऊन त्या ठिकाणी असतात. तसंच काही प्रमाणात इथं जे दुसरे आमदार भाजपचे आहेत जगताप यांच्या बाबतीत सुद्धा तसंच इथं असणारे लोक म्हणतात. गरुडा म्हणून तुम्ही आता उल्लेख केला, कशाच्या अनुषंगाने होता आणि रॉकीबाई म्हणून तुम्ही दादांना संबोधत आहात, काय नेमकं शहरामध्ये आपण जर बघितलं तर KGF मध्ये आता गरुडा नावाचा जो व्यक्ती होता त्याचं मायनिंग असेल, तिथला पैसा असेल, तिथले कॉन्ट्रॅक्ट असतील, छोटी मोठी कामं असतील, ह्या सगळ्या गोष्टींवर गरुडा कंट्रोल ठेवायचा. महानगरपालिका पिंपरी चिंचवडमध्ये हे दोन जे गरुडा आहेत हे अशा पद्धतीने इथं काम करतात, चेन करतात, त्यातून पैसा काढतात. एखादा गोष्ट एखादा कॉन्ट्रॅक्ट 20% 30% जास्त किमतीने घेतात. आपण जर मुलांचं शिक्षणासाठी TV बघितला तर 55-60 mm जो TV आहे तो सुद्धा यांनी 1.5 लाखाला घेतला. आता मार्केटमध्ये तुम्ही चला त्याचा भाव काढा, 40,000च्या वर तो त्या ठिकाणी जात नाही. त्यामुळे हे गरुडा ज्या पद्धतीने भ्रष्टाचार नाही तर गुंडागर्दी हे त्याच्या राज्यामध्ये त्या ठिकाणी तो करायचा, त्यामुळे या दोन पिंपरी चिंचवडच्या गरुडांना असं वाटतं की इथं सामान्य लोकांचं साम्राज्य नाही, हे त्यांचं साम्राज्य आहे. आणि त्या पिक्चरमध्ये तो पिक्चर मला तसा आवडतो, त्याच्यामध्ये सामान्य लोकांची बाजू घेत ज्या पद्धतीने त्या पद्धतीने तिथं रॉकी नावाचा जो कोणी हिरो आहे तो आला होता, तसंच एक रेफरन्स देऊन इथं दादा आज मनापासून या गुंडाशाही आणि कॉन्ट्रॅक्टर बाजीच्या विरोधात लढतात, म्हणून त्यांना रॉकीबाई या परिसराचा असं मी फक्त मजेत बोलता बोलता संबोधलं आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.